नमस्कार, मी सानिका मुतालिक आज घेऊन आलेली आहे आनंदाची कविता। आपल्याला युजुअली लोक खूप रडगाणं गाताना दिसतात, पण आयुष्यातलं एक सुरेल गाणं जे ते निर्माण करू शकतात याचा त्यांना कुठेतरी विसर पडलेला असतो। म्हणून एक छोटासा रिमाइंडर। कशी असावी कविता? सहज सोपी जगण्यातली, तुमच्या आमच्या वागण्यातली, ऐकता ऐकता पाठ होईल अशी असावी कविता। अवघड शब्दांनी भरलेली, उदाहरणांनी बुजबुजलेली, टोका ऐकून जड होईल कशाला अशी कविता। एखादी मैत्रीण भेटावी तशी अलगद भेटावी कविता। शब्द हुडकून पकडून आणलेत किंवा मराठीच्या डिक्शनरीतून खेचून आणलेत अशी नसावी कविता। ताल, वृत्त, छंद माहित नसलेल्यालाही कवितेचा गंध लावेल अशी असावी कविता। व्याकरणाचे नियम मोडणारी, वेगळी वाट चालणारी असावी कविता। वसंत ऋतूचा बहर, पावसाची सर, शिशिरातली पानगळ जशी असते सहज विना सायास तशी असावी कविता। कोणालाही समजेल उमजेल, समजलं नाहीच तरी खोलवर रुजेल, कानावर पडतंय ते मनात साठेल, गलबलणाऱ्या मनाला दिलासा वाटेल, हवी असणारी व्यक्ती अचानक भेटेल, काळाचं भान हरपून कल्पनांचं गाव दिसेल, दर्द भऱ्या जगण्यात प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी असावी कविता। जणू तुमच्या घरातला जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो किंवा आजीच्या चेहऱ्यावरचं गोंडस हसू, आईच्या लाडवांची चव किंवा मित्रांसोबत रंगलेला पत्त्यांचा डाव असा कवितेनं घ्यावा आठवणींचा ठाव। दुःखाची गोष्ट सांगतानाही सुखाचीच असावी कविता। दुःखाची गोष्ट सांगतानाही सुखाचीच असावी कविता। निगेटिव्हिटी आहेच की हो, पण अंगणातल्या तुळशीसारखी पॉझिटिव्ह असावी कविता। राक्षस साऱ्यांना दिसतो, पण माणसा माणसातला देव दाखवणारी असावी कविता। तिच्या किंवा त्याच्या प्रेमात कुढत बसण्यापेक्षा पुन्हा प्रेमात पडण्याचं धाडस देणारी असावी कविता। तुमच्या आमच्या जगण्याची चढ उतारांची, तरीही त्यातल्या गमतीची असावी कविता। तेव्हा तुम्हाला ही आनंदाची कविता कशी वाटली आणि तुमच्या आयुष्यातली आनंदाची कविता कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि आनंद शेअर करूयात। त्यामुळे आजच्या आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।